मणेराजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत सावर्डे पंचायत समिती गण या सावर्डे पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उभे असलेल्या उमेदवार ज्योती नितीन पाटील यांचे पती नितीन पाटील आपल्या सोबत आहेत आणि एकूण या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलत आहोत. नितीन पाटील साहेब, आपला परिचय. नमस्कार, मी नितीन विजयराव पाटील, सावर्डे. मी सावर्डे ग्रामपंचायतमध्ये पाठीमागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 5 वर्ष काम पाहिलंय. आम्ही सध्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माझ्या पत्नीला आमचे नेते माजी खासदार श्री संजय काका पाटील यांच्याकडून सावर्डे पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी देत असताना गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत निष्ठेने राहिलेलो आहे. पक्षाचं काम असेल, गटाचं काम असेल, लोकांची काम असतील, समाजकार्यात काम करत असताना अगदी स्थानिक लोकांच्या माध्यमातून आपण त्यांचे प्रश्न नेत्यांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वर्गीय संभाजी तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष गावामध्ये काम पाहतोय. गेली अनेक वर्ष सावर्डे विकास सोसायटी हे संभाजी तात्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या सोसायटीच्या मार्फत लोकांचे प्रश्न आम्ही सोडवण्यात अगदी पुढाकार घेऊन आम्ही काम पाहिलेलं आहे. तात्यांचंही निधन गेल्या वर्षी झालं. तात्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव राजसिंह भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सावर्डेमध्ये काम पाहतोय. आमचे सगळे तरुण सहकारी तात्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहे. संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांचं परवा दुःखद निधन झालं. ही खरोखर खूप वेदनादायी एक गोष्ट आहे. मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे की अक्षरशः प्रचार करत आम्ही ह्या सावर्डे पंचायत समिती गणांतर्गत येणारा सावर्डे असेल, मणेराजुरीचा काही भाग असेल, लोढे आहे, डोरले आहे, कौलगे आहे, वाघापूर आहे, कुसगाव आहे, या गावामध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अजितदादांच्या वरती असणारं नितांत प्रेम, लोकांच्या मनामध्ये त्यांच्याप्रती असलेली भावना त्यांच्या मृत्यू पश्चात सर्वांच्या मनातून उफाळून आली आणि अगदी हळहळ लोक व्यक्त करत आहेत की एक कामाचा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे. त्यामुळे निश्चितपणानं अजितदादांची उणीव आम्हाला प्रचार करत असताना जाणवली. आमच्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत असताना मणेराजुरीचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे मित्र श्री शशिकांत जमदाडे यांचंही घड्याळ चिन्ह आहे. त्यांच्या अंतर्गत मणेराजुरी पंचायत समिती पलीकडं कुचकर मॅडम आहेत, त्यांचंही घड्याळ चिन्ह आहे आणि माझी पत्नी ज्योती नितीन पाटील या सावर्डे पंचायत समिती अंतर्गत काम आता निवडणूक लढवत आहेत, त्यांचंही घड्याळ चिन्ह आहे. तर आम्ही हे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद गटातून असेल किंवा आमच्या पंचायत समिती गणातून असेल, आम्ही हे चिन्ह समोर घेऊन जात असताना हे चिन्ह लोकांच्या मध्ये एवढे रुजलेलं चिन्ह आहे. हे कामाचा माणूस असलेलं अजितदादांचं चिन्ह आहे आणि हे चिन्ह आमच्यावर त्या माध्यमातून एक जबाबदारी वाढलेली आहे की अजितदादांना जर श्रद्धांजली आपण व्हायची असेल तर त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, अगदी त्यांचा दिवस सकाळी 6ला सुरू व्हायचा, तर त्याच पद्धतीनं लोकांच्यासाठी काम करून आपलाही दिवस सकाळी लवकरात लवकर सुरू करून आपण लोकांच्यासाठी, जर लोक आपल्याला मतदान करून आपल्याला आशीर्वाद देणार असतील तर आपली एक जबाबदारी आणि आपली एक नैतिकता वाढते की आपण त्यांच्या कामाप्रती आपण एक प्रामाणिक राहिलं पाहिजे. आम्ही आता प्रचार करत असताना आम्ही एक सकारात्मक भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातोय. आम्ही कुणावरही टीका करत नाही, काय नाही, काय करा. आमची भूमिका आहे कामाची. लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेतोय, त्या ठिकाणची आम्ही प्रश्नांची नोंद घेतोय. भविष्यात निश्चितपणाने आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही लोकांनी आमच्याकडे प्रश्न मांडायच्या आधी आम्हाला प्रचार करत असताना जे प्रश्न आमच्या समोर मांडले गेलेत त्याची प्राथमिकतेने आम्ही त्याची सोडवणूक करण्याची आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते आम्ही निश्चितपणाने सोडवू. त्याचबरोबर आपण आता जसं मी पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या ह्या गावांचा उल्लेख केला, अगदी छोटी छोटी गाव आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत. गेली अनेक वर्ष या गटामध्ये याच्यामध्ये काम करत असताना काही गोष्टींचं काम झालेलं आहे, काही गोष्टी अपुऱ्या आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे, या लोकांच्या फार मोठ्या काही अपेक्षा नाही आहेत. लोकांचे पाण्याचे प्रश्न, काकांच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, परंतु काही बाबी अशा आहेत की त्याच्यापर्यंत अजून ती लोक काही समस्या कुणापर्यंत पोहोचवायची हेच लोकांना माहित आहे. लोक काम करणारे आमच्या भागातील लोक आहेत, शेतकरी वर्ग आहे. हा शेतकरी वर्ग कधी प्रसिद्धीला किंवा कुठं जाऊन आपले प्रश्न मांडावेत एवढाही हे नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न आणि आमचे नेते असतील किंवा प्रशासन असतील याच्यामधला दुवा किंवा यांचा सेवक म्हणून आम्ही काम करायची आमची भूमिका आहे. आम्ही कुठलीही बडीजावी करत नाही. आम्ही कुणावरती, आम्हाला आमची भूमिका कुणाला उपद्रव देण्याची नसणार आहे. आम्ही आमचे जे काय आमचं विजन आहे की लोकांच्या प्रति प्रामाणिकता आणि त्यांचे प्रश्न घेऊन झटणे, हेच आमचं एक या निवडणुकीतलं विजन असेल. आम्ही घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असताना या सर्व गावांच्या मधल्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितपणानं पुढील काळामध्ये सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक विनंतीपूर्वक त्यांना मी सांगू इच्छितोय. धन्यवाद.
हे होते नितीन पाटील साहेब. त्यांनी सावर्डे पंचायत समिती गणातल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. मतदारांच्या पर्यंत आपला मेसेज त्यांनी दिलेला आहे. एकूण मतदारसंघाचा दौरा करत असताना त्यांना जाणवले प्रश्न आणि त्यांचं नेमकं काय विजन आहे ते त्यांनी या बातचीच्या निमित्ताने व्यक्त केलेलं आहे. आणि या एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीमधून किंवा धावपळीमधून सुद्धा त्यांनी वेळ काढला आणि आपल्याशी चर्चा केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.